आज आपण इयत्ता चौथीचा इंग्लिशचा पेपर बघत आहोत। पूर्ण पेपर टाकलेला आहे। क्वेश्चन तिसरा त्यातला अ बघा। तुम्हाला इथे काय करायचं आहे, मीनिंगफुल वर्ड्स लिहायचे आहे। टू लेटर मध्ये इथे टू लेटर याच्यामधनं जो हा कॉलम आहे याच्यामध्ये टू लेटर शोधायची। इथे मी लिहिलं आहे टू, इथे आहे थ्री लेटर टॉप, हा जो कॉलम आहे याच्यामध्ये शोधायचा TOP टॉप। तुम्हाला वाटेल तुम्ही ते वेगळे पण लिहायचे, पण 2, 3 and 4 असे 4 लेटर पहिल्या ए प्रश्नामध्ये लिहायचं आहे। तिसऱ्यातला बी बघा, फाइंड स्मॉलर वर्ड इन गिवन। कॅटरपिलर, आता स्मॉल शब्द काय, पिलर। अटेन्शन, टेन्शन म्हणजे स्मॉल वर्ड्स लिहायचे। क्वेश्चन चौथा बघा, राईट गिवन वर्ड इन अल्फाबेट्स ऑर्डर। आता तुम्हाला इथं फ्रूट्स पहिली लिस्ट फ्रूटची आणि दुसरी सब्जेक्टची, तर पहिले अल्फाबेट्स प्रमाणे लिहायचे। मग ॲपल, इकडे सब्जेक्टमध्ये येतं इंग्लिश, बनाना, ग्रेप्स, ऑरेंज, पपाया। हिस्ट्री, हिंदी, मराठी, मॅथमॅटिक्स हे अल्फाबेट्स प्रमाणे लिहायचे आहे। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे तुम्हाला अजून पुढचे व्हिडिओ पण बघता येतील। क्वेश्चन 5 बघा, चॉईस राईट सुटेबल फॉर ग्रीन। आता तुम्हाला इथे पिक्चर दिलेले असेल, त्या पिक्चरवरती तुम्हाला पहिलं डोंट ब्लॉक इन फोल्स, लाईट असेल तिथे ते बंद करायचे। सेव्ह वॉटर म्हणजे पाणी वेस्ट जाऊन द्यायचं नाही। सेव्ह एनर्जी, कीप गार्बेज बट इन, कीप सायलेन्स, म्हणजे असे 5 आहे। तुम्हाला हे 5 तिथे चित्रामध्ये बघून तिथे व्यवस्थित लिहायचे आहे। तुम्हाला ऑलरेडी तिथे चित्र पण दिलेले असेल क्वेश्चन पत्रिकेमध्ये। चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। क्वेश्चन 6 बघा, राईट द मॅसेज। आता इथे पहिल्या याच्यामध्ये लिहायचं बेस्ट ऑफ लक युअर मॅच, म्हणजे जो मॅच खेळणार असो, कबड्डी असो, कोणती पण मॅच असो, त्यासाठी तुमचा मित्र तुम्हाला बेस्ट लक म्हणजे ऑल द बेस्ट करतोय। तुम्ही विनर, नंतर जिंकल्यानंतर तुम्ही सेकंडमध्ये काय लिहिणार आहे, कॉंग्रॅच्युलेशन ऑन युअर विनर। आता पण प्रश्न 7 बघतोय बघा, याच्यामध्ये तुम्हाला तिथे जोड्या लावायच्या आहे, व्यवस्थित बघायच्या। पहिल्याची जोडी सी आहे, दुसऱ्याची जोडी फिशरमॅन आहे, तिसऱ्याची बटरफ्लाय आहे आणि चौथ्याची पेंग्विन आहे। म्हणजे व्यवस्थित बघा, तिथे जोड्या बघा व्यवस्थित आणि त्या व्यवस्थित तिथे लिहा, म्हणजे तुम्हाला तिथे समजेल। म्हणजे पोस्टमॅन वगैरे ज्या जोड्या आहेत त्या इथे पेपर बघून घ्या, तो तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करा आणि तुम्ही व्यवस्थित त्याचा सराव करून पेपरमध्ये, हीच क्वेश्चन पेपर तुम्हाला पेपरला येणार आहे, त्याच्यामध्ये चांगला पेपर लिहा। इथे तुम्हाला चित्र दिलेली असतील क्वेश्चन 7व्यामध्ये, तिथे तुम्हाला फक्त नंबरवरती व्यवस्थित लावायची आहे, याची काळजी घ्या। तुम्हाला तिथे काहीच लिहायचं नाही, फक्त व्यवस्थित जोड्या मॅच करायचे आहे। क्वेश्चन 8 बघा, आता इथे झाडाचे चित्र असतील, तुम्हाला वेगवेगळे ते काउंट करायचे। असा एक झाडांचा चार्ट दिलेला असेल, तो व्यवस्थित काउंट करायचा। मग विच ट्रीज, मॅक्झिमम किती ट्रीज आहे, तर 16 ट्रीज आहे। व्यवस्थित काउंट करा आणि त्याच्यावरती ते तिथे लिहा। प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला झाडांचा चार्ट पण दिलेला असेल। त्यातला क्वेश्चन दुसरा पण आहे, तो पण व्यवस्थित बघा। हाऊ मेनी मँगो ट्रीज, म्हणजे मँगो ट्रीज आणि जांभूळ ट्रीज किती आहे, आणि 5 आणि 5 10 आहे, म्हणजे 5 अधिक 5 किती झाले, ते 10 झाले। आणि 4 × 5 किती झाले, 20। म्हणजे व्यवस्थित बघा, तुम्ही तिथे काउंट करायचे। आंब्याची झाडं किती आहे, जांभूळची झाडं किती आहे, आणि ते तिथे लिहायची, दोघांची काउंटिंग करायची। विच ट्रीज आर इक्वल, दोन्ही झाडं मिळून किती आहे, दोन्ही झाडं किती आहे। आणि हाऊ मेनी टाईप्स, म्हणजे एवढे झाडं मिळून किती आहे आणि कोणते कोणते आहे, टाईप्स काय, मग 5 झाडं आहे। मँगो, जांभूळ, नीम, गुलमोहर आणि बकुळ, असे एवढे झाडं तिथे आहे। क्वेश्चन 9 बघा, फिलिंग द ब्लँक्स। आता इथे तुम्हाला मॅसेज म्हणजे एक पॅरेग्राफ दिलेला असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला ते वर्ड टाकायचे बघा। डिअर नीता, आय एम व्हेरी सॉरी, आय विथ यू प्लीज टॉक टू मी, आय एम युअर फ्रेंड युअर सोनाली। हा झाला तुमचा पॅरेग्राफ। त्याच्यामध्ये मी गाळलेली जागा, फक्त तिथे गाळलेली जागा लिहायची आहे, पण तुम्ही पॅरेग्राफ पूर्ण पाठ ठेवायचा। आता त्यातला 9व्यामधला बी बघा, द सी इज व्हेरी डीप, देअर आर मेनी फिशर ॲनिमल्स इन द सेसम इन देअर व्हेरी स्मॉल, कॅन यू सी देम विथ अवर आईज, देअर आर द प्लांट अँड मेनी स्ट्रेन इन ॲनिमल इन द सेम। अशा प्रकारे आपला चौथीचा पेपर पूर्णपणे मी आन्सर शीट, उत्तर सेट टाकलेला आहे, तो व्यवस्थित अभ्यास करा, त्याचा सराव करा, प्रॅक्टिस करा आणि पेपर व्यवस्थित सॉल्व करा। त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवरती सगळे व्हिडिओ टाकले जातात, पेपरचे असो, मॅथ काही क्वेरी येते तुम्हाला ते पण शिकवले जातं।
लाईव्ह व्हिडिओ पण टाकले जातात, त्याच्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा.